परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करते. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन करते. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन करते आणि आजच्या वक्तव्याला सुरुवात करते. 2 दिवस आपण उपनिषदांचा अभ्यास केला आणि त्या दरम्यान आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की आपल्याला प्रस्थानत्रयीचं महत्व हे कळलं पाहिजे. उपनिषद प्रस्थानत्रयी मधले उपनिषद उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता प्रस्थानत्रयी. ह्या प्रस्थानत्रयीचं महत्व आधी आम्हाला कळलं पाहिजे की प्रस्थानत्रयी कशासाठी आहे. तर ही प्रस्थानत्रयी आनंद रूपतेसाठी, हा अभ्यास आनंद रूपतेसाठी हे आधी आम्ही स्पष्ट करून घेतलं आणि अंतःकरणात जर ठसवून घेतलं तर कळतो की प्रस्थानत्रयी जो आहे ही प्रस्थानत्रयी वेदांचा अंतिम भाग आहे. म्हणून त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतात. वेदांचा अंतिम भाग म्हणण्यापेक्षा मंदाताई म्हणतात ना की अंतिम तोडगा आहे, हे जास्ती अपील झालं आपल्याला. व्हायला पाहिजे तोडगा आहे. आता याच्यानंतर पर्यायच नाही. पर्याय नाही म्हटल्यानंतर माणूस ते करतोच. आणि अंतिम भाग आहे म्हटल्यानंतर ठीक आहे, अंतिम भाग म्हणून कुठेतरी ढिलाई येते आणि म्हणून अंतिम तोडगा साधकांनी म्हणावं प्रस्थानत्रयीला, आणि तो माझ्यासाठी आहे असं म्हणावं. म्हणून आम्हाला उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अंतर्गत प्रश्नोपनिषदांचा अभ्यास करायचा आहे. कशासाठी प्रश्नोपनिषदांचा अभ्यास? जीवनामध्ये प्रश्न शिल्लक राहू नये. एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नये. मी कोण या प्रश्नाचं उत्तर निशंकपणे कोण देत असेल तर उपनिषद देत. आणि निशंक होण्यासाठी ब्रह्मरूप होण्यासाठीच स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागतं. आणि जर स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर किम प्रमाणम, कोणतं प्रमाण आहे? वेदांत नाम उपनिषद प्रमाण. म्हणजे वेदांत शास्त्र एकच प्रमाण आहे आणि त्याला उपनिषद असं म्हणतात. म्हणून साधकांनी काय करायचं? शास्त्र एव शरणम, वेदांत शास्त्राला शरण जायचं. त्याचं महत्व आधी लक्षात घ्यायचं आणि मग महत्व लक्षात घेऊन शरण जायचं. आणि शरण कोणाला जायचं? तर श्री गुरूंना शरण जायचं, कारण त्यांच्या मुखातून ते ज्ञान मला मिळवायचं आहे उपनिषदांचं. म्हणून उपनि आणि शद. उप म्हणजे जवळ बसणे, जवळ कोणाच्या? श्री गुरूंच्या समीप असणे. आणि उपनिषद अत्यंत जवळच्या वस्तूचं ज्ञान देतो. म्हणून उप, अत्यंत जवळची वस्तू कोणती आहे? ती म्हणजे मीच ते आहे. बस. म्हणून स्वस्वरूपाचं ज्ञान देतो. इतक्या जवळ कोणीच नाही. म्हणून उप नि म्हणजे गती देणे आणि शद म्हणजे पकड ढिली करणे, अज्ञानाची पकड ढिली करणे. आणि गती देणे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे गती मिळाली पाहिजे. हे सगळं जे आहे उपनिषद, हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान श्री गुरूंमुळे शक्य होतं. आणि श्री गुरूंमुळे हे ज्ञान शक्य होत असल्यामुळेच श्री गुरु मानून होत नाही. आम्ही त्यांना श्री गुरु मानतोच, एवढं पुरेसं अध्यात्मात नाही होत. जसं मानलेल्या मुलाला इस्टेट मिळत नाही तर त्याच्यावर संस्कार दत्तक घेण्याचा संस्कार करावाच लागतो आणि मगच त्याला ती इस्टेट देता येते कायद्याप्रमाणे. अगदी त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा नुसतं गुरु मानून जमत नाही, तर श्री गुरूंचा प्रत्यक्ष अनुग्रह घ्यावा लागतो. कारण अनुग्रह घेतल्यानंतर दोन्हीकडून नातं प्रस्थापित होतं आणि श्री गुरूंचा संकल्प त्या तिथे असतो आणि तो त्यांचा संकल्प आम्हाला जीवनमुक्त करत असतो. म्हणून श्री गुरु आत्मज्ञानासाठी आणि ह्या ज्ञानासाठी श्री गुरूंचा अनुग्रह, श्री गुरूंच्या समीप बसूनच हे ज्ञान घ्यावं. मग त्यासाठी काय करायचं? आता हे ज्ञान एवढं तर आम्हाला कळलं, हे ज्ञान का घ्यावं, कशासाठी घ्यावं, कसं घ्यावं, कोणाकडून घ्यावं, हे 4ही मुद्द्यांची उकल आमची 2 दिवस छान झालेली आहे. मग हे ज्ञान जर आम्हाला घ्यायचं असेल तर आम्हाला अन्य विषयांच्या आणि प्रपंचाच्या गोष्टी बंद कराव्या लागतील.
आणि अन्य प्रपंचाच्या गोष्टीविषयाच्या गोष्टी बंद करण्यासाठी भगवंताची प्रार्थना करावी लागेल. ओम भद्रम कर्णेभी. म्हणून शांती मंत्र, अंतःकरण शांत व्हायला पाहिजे, सगळ्या वृत्ती शांत व्हायला पाहिजे, तिन्ही तापांची शांती व्हायला पाहिजे. म्हणून शांती मंत्राचा अभ्यास, जो की आपण आता सुनील काकांच्या अमृत वाणीतून करणार. रामकृष्ण. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना वंदन करतो. आपण सगळ्यांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. या ठिकाणी इथे आलेले सर्व श्रोतृ वृंदांना मी साष्टांग वंदन घालतो आणि शांती मंत्राला सुरुवात करतो. माझ्या आधीच प्रार्थना झालेली आहे. रोज प्रश्नोपनिषदाचं पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताईंना वंदन करून आपण शांती पाठाला सुरुवात करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. शांती मंत्रांचं आज अवगाहन करूया. शांती पाठावर आज चिंतन करूया. ओम. ओम आणि अथ ही मंगलवाचक दोन अक्षर आहेत. ही नुसतीच दोन अक्षर नाहीत, तर ही दोन शब्द आहेत. ही दोन नुसती शब्द नाहीत, सगळं मांगल्य यांच्यामध्ये साठवलेलं आहे. सगळं पावित्र्य या ओम मध्ये साठवलेलं आहे.
ब्रह्माजीच्या मुखातून सर्वप्रथम ओंकाराचा उच्चार झाला होता. आणि तेव्हापासून सर्व वैदिक मंत्रांचा प्रारंभ ओंकाराने केला जातो. या ओंकाराला बीज मंत्र असं सुद्धा म्हणतात. हा ओंकार किती मोठा आहे, याची व्याप्ती केवढी आहे, याची सखोलता किती आहे, याची उंची किती आहे, आणि ह्या ओंकाराचे परिणाम काय आहेत, हे आपल्याला यानंतर येणाऱ्या मुंडक आणि त्याच्या नंतर येणाऱ्या मांडुक्योपनिषदामध्ये कळणार आहे. आपण 3 उपनिषद घेतलीत, ईश, केन आणि कठ. चौथं उपनिषद घेतोय प्रश्न. यानंतरचा उपनिषद आहे मुंडक, आणि त्यानंतर क्रमवारीत येणार मांडुक्य. हे मांडुक्योपनिषद ओंकाराचा सगळे पैलू आपल्या समोर उलगडून ठेवणार आहे आणि ओंकार रूप करणार आहे, म्हणजे स्वरूपाकार करणार आहे. भगवद्गीतेचा आपण अभ्यास केला आहे 2.25 वर्ष. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृत. ओम तत् आणि सत हे ब्रह्मणस त्रिविध स्मृत हे ब्रह्मस्वरूपाचे निर्देशक आहे, सूचक आहे. तसं ओम आणि अथ हे मांगल्याचे सूचक आहे. ओम आणि अथ हे मांगल्याचे सूचक आहे. या पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करू, तेव्हा हा जो ओंकार आहे हा माझ्यावर परम कृपा करणार आहे. नुसता ओम जर विचारपूर्वक समजवून घेतला व ओम वर चिंतन केलं तर ब्रह्मस्वरूप होणं सहज शक्य आहे. मी चिंतन म्हणतो आहे, उच्चारण म्हटलेलं नाही. उच्चारणाने चित्ताची शुद्धी होईल आहे, पण आवरण दोष नाहीस करण्याकरता चिंतनाची गरज आहे, ओंकाराच्या चिंतनाची. म्हणून इंग्रजीमध्ये लिहिलं असतं, ओम हॅव थाउजंड्स ऑफ मिनिंग. इतके ओमचे अर्थ आहेत, आता इंग्रजीत ते वाक्य वाचलं मी. पण ओमचे अर्थ हजारो असतील, पण ओमचं फल एकच आहे, परमानंद स्वरूप. म्हणून ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणच त्रिविध स्मृत. भगवद्गीता सांगते. आपण शांती पाठावर येऊया. शांतीपाठ का बरं म्हणायचा, प्रश्न इथूनच सुरू करू आपण, की शांतीपाठ का म्हणायचा. श्री गुरूंचं असलेलं प्रशांत चित्त थोडं म्यूट करून घ्या नंदिनी ताई. श्री गुरूंचं असलेलं प्रशांत चित्त, लक्षात ठेवा, मी प्रशांत शब्द वापरलाय, अशांत म्हटलेलं नाही. श्री गुरूंचं असलेलं प्रशांत चित्त आणि शिष्याचं असलेलं अशांत चित्त. या शिष्याच्या अशांत चित्तातलं अशांती गमावून श्री गुरूंच्या प्रशांतीला ते जाऊन मिळालं पाहिजे.
मला समजलं नाही हो तुम्ही काय म्हणता आहात ते. असं तुमच्यातले सगळे म्हणू शकतात. उत्तर देतो. घराच्या बाहेर असलेल्या विजेच्या खांबावर असलेल्या प्रवाही तारामध्ये वीज खेळत असते. पण घरामध्ये केलेलं जे फिटिंग आहे ते संपूर्ण फिटिंग उत्तमरित्या झाल्यानंतर सुद्धा, सगळे बल्ब आणि बटन नीट लागल्यानंतर सुद्धा, जोपर्यंत घरातलं कनेक्शन बाहेरच्या विजेच्या तारेला जोडल्या जात नाही तोपर्यंत घर अंधारातच असतं, लख्ख प्रकाशमान होत नाही. शिष्यानी स्वप्रयत्नाने आपलं अशांत मन शांत करण्याचा प्रयत्न केला तर काही वेळ ते शांत होतं जरूर, पण त्याची शांती टिकत नाही, पुन्हा पुन्हा उसळतं आणि ते अशांत होत. ज्या वेळेला घरातल्या तारेचं कनेक्शन बाहेरच्या खंबावरच्या विजेच्या तारेला लावलं, म्हणजे शिष्याच्या अंतःकरणाचं कनेक्शन श्रद्धेनी, पूर्ण शरणागतीनी आणि संपूर्ण प्रयत्नाने, श्रद्धा, शरणागती आणि अथक प्रयत्न हे तीनही श्री गुरु सापेक्ष असतील. श्री गुरु ब्रह्मरूप असतात हे लक्षात ठेवा, म्हणजे ब्रह्म सापेक्ष. कुणीही ब्रह्माला प्राप्त करू शकत नाही. पंडितेनापि स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. मग कोण प्राप्त करू शकतो? जो श्री गुरूंचं बोट धरतो. आणि पुढे ज्याचं बोट श्रीगुरु धरतात, मग ते कधी सुटत नाही. आपण जोपर्यंत श्री गुरूंचं बोट धरतो तोपर्यंत आपली श्रद्धा काही वेळ उत्तम आणि काही वेळ अधम असते. श्री गुरूंनी आमचं बोट धरल्यानंतर मग मात्र त्या श्रद्धेमध्ये डगमगणं नावाचा प्रकार येत नाही. आत्ताच तुम्ही प्रास्ताविक ऐकलं. मागल्या वेळेला मी केलेला विषयाचा सार आत्ता शैला काकूंनी तुमच्या समोर घेतला. हे आता रोज सकाळी घेणार तेवढा वेळ, 5 मिनिटं, आणि त्याचा थोडा सार सांगणार. माझ्या अंतःकरणाची तार श्री गुरूंच्या अंतःकरणाशी जुळली की विजेच्या ताराप्रमाणे घर लख्ख प्रकाशमान होतो. त्याप्रमाणे माझं अंतःकरण ब्रह्मरूप होतो. मी ब्रह्मरूप होतो. अंतःकरण कसं आहे? भासमान आहे, कल्पित आहे, पण ते ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे. अध्यस्थाला जेव्हा अधिष्ठानाची प्राप्ती होते तेव्हा अध्यस्थ अधिष्ठान रूप होऊन जातो, हा शास्त्र संकेत आहे. म्हणून जीव ब्रह्मरूप होऊन जातो जोपर्यंत त्याचं अंतःकरण वृत्ती चलायमान असते आणि इंद्रिय आणि विषय या अनुषंगिक ती वाटचाल करत असते, तोपर्यंत तो जीव असतो. परतोनी पाठीमोरे ठाके ज्या वेळेला त्याची अंतःकरण वृत्ती श्री गुरु कृपेने संपूर्ण श्रद्धा, शरणागती आणि प्रयत्न या तीनही गोष्टीच्या संयोगाने अंतर्मुख होते, त्यावेळेला तो कुटस्थ रूप होतो, आत्मरूप होतो, ब्रह्मरूप होतो. आणि म्हणून शांतीपाठ का म्हणायचा आहे?
माझ्या अंतःकरण वृत्तीचा कोलाहल थांबला पाहिजे. खूपदा सगळ्यांना लवकर सांगा ना हो, उपनिषद उपनिषद कळलं की होऊन जाईल. शांतीपाठ नाही कळला तर उपनिषद नाही कळणार. अंगण सुंदर झाडलाय, परंतु ज्या वेळेला आपण त्यात जातो तेव्हा डस्ट पार्टिकल आपल्या नाकात जातात. मग त्या झाडलेल्या अंगणावर पाणी शिंपडायचं, आणि पाणी शिंपडलं की सगळे डस्ट पार्टिकल खाली येऊन स्थिरावतात. आता खऱ्या अर्थाने ते स्वच्छ झालं. तसं जीव म्हणजे शिष्य आपल्या प्रयत्नाने आपलं अंगण जरी झाडत असला तरी ती जी डस्ट पार्टिकल्स आहेत ते काही फड्यानी झाडणीनी निघत नाहीत. त्यासाठी शॉवर लागतो, आणि तो श्रीगुरूंजवळ असतो. आणि मग शिष्याचं अंतःकरण शांत होतं, कारण श्री गुरूंचं अंतःकरण प्रशांत असतं. तुम्ही म्हणाल आपल्या मनाने काही सांगताय का हो? प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूत मकल्मशम. भगवद्गीता. नेहमी आपल्या मनाने कधी बोलायचं नाही. मला सुचलं म्हणून मी सांगितलं असं कधी होऊ द्यायचं नाही. जे काही शब्द बाहेर पडतात ते शास्त्राच्या चौकटीतच असले पाहिजे, आणि शांकर अद्वैत वेदांतानुसारच असले पाहिजे. म्हणून उपनिषद सांगायचंय तर शांकर भाष्य, वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. वेदांत सांगायचा असेल, समजून घ्यायचा असेल, परमेश्वराचा अंतिम व्हर्डिक्ट, फायनल व्हर्डिक्ट जर समजून घ्यायचं असेल तर उपनिषदाचाच अभ्यास करावा लागेल. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. मग आपण आपल्याकरता लावून घ्यायचं उपनिषदो नाम शांकर भाष्य प्रमाण. मला संस्कृत येत नाही बरं. आपल्यासाठी आपण करून घ्यायचं उपनिषदो नाम शांकर भाष्य प्रमाण. आणि दुसरं गुरुवाक्य प्रमाण. म्हणून उपनिषद श्री गुरूंच्या श्रीमुखातून ऐकलं पाहिजे. बाकीच्यांच्या तोंडून बौद्धिक कसरती येतात. माझं सांगणं त्याच्यापेक्षा किती चांगलं झालं या भावानी, या हिरहिरीनी सांगितलं जातं. श्री गुरूंचं सांगणं शिष्याला ब्रह्मरूप करण्यासाठी असतं, दुसऱ्या कोणाशीही शर्यत नसते. त्यामुळे हेवा मत्सर ह्या गोष्टी त्यात नसतात. ऋतीने केलेला निर्देश आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव यांची एक वाक्यता श्री गुरूंनी अनुभवली असल्यामुळे ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती यांची एक वाक्यता श्री गुरूंनी अनुभवली असल्यामुळे श्री गुरूंच्या श्रीमुखातूनच उपनिषद ऐकावं, संतांच्या वाणीतून उपनिषद ऐकावं. श्री गुरु संत असतातच, संत श्री गुरु असतील असं नव्हे, पण श्री गुरु संत असतातच. देखे अग्नी विझोनी जाय.
ओवी आठवत असेल सगळ्यांना, देखे अग्नी विसोनी जाये. तो ते राखुंडी होय, ते कापूसे गिवन सुये जिया परी. आग विजली, शमली, निवली. काय शब्द आहे इथे? निवली. निवली शब्दाचा अर्थ पुन्हा ती कुठल्याच कारणाने पेट घेत नाही, त्याला निवणं असं म्हणतात. त्याचा गरमपणा सुद्धा हरवून गेलेला असतो, त्याला निवणं असं म्हणतात. आणि अशी निवलेली जी राख, ती जर कापसामध्ये भरून नेली तरीही ती त्या कापसाला जाळत नाही, इजा पोचवत नाही. तो ते कापूसे गिवनसुये जिया परे. श्री गुरूंचं अंतःकरण असं निवलं असतं. आणि निवलेल्या अंतःकरणाशी, निवलेल्या चित्तवृत्तीशी माझी चित्तवृत्ती जेव्हा जुळते, तेव्हा ती सुद्धा लगेच निवून जाते. मी उदाहरण सांगत असतो. पेट्रोल पंपापाशी लाइटर नाही लावायचं. दुसरा मुद्दा, लोखंडापाशी लावलं तर पेट्रोल पंपा इतकं लवकर नाही, पण काही वेळाने ते लोखंड गरम होतं. पण पाण्यापाशी नेलं तर तो अग्नीच विझून जातो, पाणी गारच्या गारच राहतं. पाण्याचा परिणाम त्या अग्नीवर झाला आणि अग्नीच संपला. शिष्याची अंतःकरण वृत्ती श्री गुरूंच्या प्रशांत अंतःकरण वृत्तीला जोडल्या गेली की शिष्याचं अंतःकरण प्रशांत होतं. आणि मग त्यातून ज्या ब्रह्मवृत्तीचं प्रतिपादन होतं, ती ब्रह्मवृत्ती श्री गुरूंच्या श्रीमुखातून आल्यानंतर शिष्याला लगेच ब्रह्मरूपतेचा आनंद देते. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ऐकल्या ऐकल्या तो ब्रह्मरूपतेत जातो. 3 अटी सांगितल्या आहेत. श्रद्धा असावी शिष्याची, शरणागती असावी आणि सातत्य म्हणजे एकाग्रता असावी. या ठिकाणी सातत्याचा अर्थ एकाग्रता असावा. म्हणून नेहमी सांगतो की उपनिषद ऐकत असताना चालता फिरताना ऐकू नका. मग तुम्ही म्हणाल एका जागी बसून ऐका म्हणता, तर आम्ही बसल्या बसल्या व्यायाम करतो, तसं पण ऐकू नका. उपनिषद फक्त ब्रह्मरूप होण्यासाठीच ऐका, श्री गुरूंच्या प्रशांत बुद्धीसाठी, श्री गुरूंच्या प्रशांत अंतःकरण वृत्तीला माझी अंतःकरण वृत्ती जोडण्याकरता हा शांतीपाठ आहे. आपले ऋषी मुनी असामान्य बुद्धिमत्तेचे होते नव्हे, ते भगवत बुद्धीचे होते. कोणाची बुद्धी जास्त, कोणाची बुद्धी कमी, भगवत रूप झाल्यानंतर कमी आणि अधिक बुद्धी नावाचा प्रश्नच होत नाही. ती ब्रह्मवृत्ती तयार होते आणि झालेली ब्रह्मवृत्तीतून जसच्या तसं उपनिषद स्त्रवलं आहे. आणि म्हणून उपनिषदांना श्रुती म्हणतात. तिथे बुद्धी आलेली नाही यामध्ये. वेद अपौरुषेय आहे. कसे अपौरुषेय आहेत? तिथे वृत्ती ह्याची उफाळलेली नाहीये, अहम वृत्ती आलेली नाहीये. श्रुत जे सांगितलं गेलं ते तसच्या तसं वदल्या गेलंय. त्याला अधिक शब्द न घालता, त्यातले काही शब्द न वगळता
जसं आहे तसं सला स ते उद्घृत केलं असल्यामुळे त्यांना श्रुती म्हणतात. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ, पवित्र आणि कल्याणकारक काय असेल तर त्या श्रुती आहेत, आणि त्या माझ्या कल्याणासाठी स्त्रवल्या आहेत. म्हणून त्या माऊली आहे. म्हणून श्रुती माऊली आणि सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन हा, म्हणून गीता माऊली. आणि म्हणून ह्या दोनचं आकलन होऊन मी ब्रह्मरूप व्हावं, ह्या दृष्टीने जे अखंड प्रयत्नशील असतात ती गुरु माऊली, श्रुती माऊली, गीता माऊली आणि गुरु माऊली ह्या तीन नसून एकच आहेत. दिसायला तीन आहेत, असायला एकच आहे. याप्रमाणे सच्चिदानंद ओम तत्सदिती निर्देशो तत् सद. आता सद आलं म्हणजे चित आलं, आणि चित आलं म्हणजे आनंद आला. तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. आता सत आलं, त्रिकालेपी तिष्ठती ती सत, ती चित आहेच. कारण ते त्रिकालेपी तिष्ठती हे कसं कळलं? ज्ञानामुळे कळलं, चितमुळे कळलं. आणि हे कळलं की आनंद होतो, म्हणून आनंदामुळे कळलं. सत कसं कळलं? चितमुळे. चितचं ज्ञान कसं झालं? आनंदाचं प्रगटीकरण झालं. म्हणून सूर्याचा गोल कवडसा, कवडसा कसा असतो? गोल असतो. छिद्र भले वेड वाकडं असो, कवडसा गोल असतो. तो प्रकाशमान असतो आणि उष्ण असतो. उष्णता, प्रकाशमानता, उष्णता, प्रकाशमानता आणि गोलाकार ह्यातलं कुठलंही एक काढून नाही टाकता येत. हे तीन दिसायला आहे, असायला एक आहेत. तसं सच्चित आनंद दिसायला तीन आहेत, असायला एक आहे. तसं श्रुती माऊली, गीता माऊली आणि गुरु माऊली दिसायला तीन आहेत, पण असायला एक आहे. या जगात ज्यांना गुरु माऊलीची प्राप्ती झाली, तुम्ही मानलं आणि मग आम्हाला मिळाले असं नव्हे, प्रत्यक्ष अधिकृतरित्या त्याच्यासारखा महाभाग्यवान या जगात कोणीही नाही. गुरुप्राप्तीचं उपयोग ब्रह्मरूपते करता करून घेण्याची वृत्ती कधी धुसर होता कामा नये. म्हणून श्रुती माऊली, गीता माऊली आणि गुरु माऊली या एकच आहेत. गोलाकार, प्रकाश आणि उष्णता एकच आहे. सत, चित आणि आनंद एकच आहे. सत शिवाय चित नाही, चित शिवाय आनंद नाही, आनंदाशिवाय सत नाही. म्हणून सच्चित आनंद ह्या तीन गोष्टी नसून एकच आहे. आणि हे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन नाही, ब्रह्मस्वरूपाचा धर्मही नाही, या व्यावृत्ती आहे. ब्रह्मस्वरूपाच्या स्पष्टीकरणाकरता केलेल्या ह्या व्यावृत्ती आहेत. व्यावृत्ती म्हणजे काय? आपल्या ज्या वृत्ती असतात त्या वृत्ती आपल्याला बदलून सांगितल्या, बस. त्या ब्रह्माच्या वृत्ती नाही आहे. मला दुःखाची सवय आहे म्हणून आनंद सांगितला, मला अज्ञानाची सवय आहे, अज्ञानाची झापड असते म्हणून चित सांगितला, मला मरणाचं किंवा संपण्याचं भय असतं म्हणून सत सांगितलं. म्हणून अज्ञान
मरण आणि दुःख या तीनच्या विरुद्ध ह्या असल्यामुळे यांना व्यावृत्ती असं म्हणतात. म्हणून मग ब्रह्म अज्ञान नाही, दुःख रूप नाही आणि मरण रूप नाही. म्हणून कसं आहे, मग ते सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, असं आम्हाला समजवण्यासाठी हे आहे. हे ब्रह्माचं वर्णन नव्हे, ब्रह्माचं वर्णन नाही करता येत, ब्रह्म शब्दामध्ये नाही मांडता येत. आणि हा ब्रह्माचा धर्म पण नव्हे. म्हणून ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. हे जरी आपण म्हणत असलो तरी या ब्रह्मस्वरूपाच्या व्यावृत्ती आहेत, हे लक्षात ठेवावं. हे कधी विसरू नये. मग आम्हाला हे कसं कळेल सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे? श्री गुरूंच्या कृपेने तू सच्चिदानंद रूप होशील. चिदानंद रूप शिव होम शिव होम. अहम सच्चिदानंद रूप अहम ब्रह्म रूप. म्हणून अहम ब्रह्मास्मी हे अनुभव महावाक्य आहे. शांती पाठाचा प्रारंभ व्हायचा आहे. ओम सांगून झालाय, त्याच्या मात्रा या संबंधी मांडुक्यामध्ये सविस्तर सांगणार आहे. यानंतर एकच उपनिषद मध्ये आहे मुंडक, नंतर मांडुक्य. त्यावेळेला बाकी सगळा खुलासा इथे करीन. आता शांती पाठाचा प्रारंभ करतो. ओमच्या पुढचा शब्द आहे भद्रंग करणेभी शृणुयाम देवाः. कोणाला म्हटलंय हो देवाः? काय म्हटलंय हो? भद्रंग करणेभी. माझ्या कानाला कल्याणप्रद शब्द ऐकू यो. असं काय म्हणायचं आहे? जे ऐकायला आलं ते कानातून येतच मनामध्ये. मग कल्याणप्रद ऐकू यो असं म्हणण्याचं काय कारण? आणि प्रार्थना कोणाला केली आहे? करणे भी. बोलताना कर्ण म्हटलंय. आता कर्ण शब्द थोडासा स्पष्ट करतो. आपल्याला जो बाहेर दिसतो डोळ्याच्या मागे तो कान आहे, पण त्याला कर्ण नाही, त्याला श्रोत्र म्हणतात. काय म्हणतात? नाही, हो, त्याला श्रोत्र म्हणतात. आपल्या वेळेला शिक्षक जो ओढत होते त्याला श्रोत्र असं म्हणतात. त्याच्या आतमध्ये त्याला एक्सटर्नल इयर पण म्हणतात. बाकीचा जो आहे त्याला मिडल इयर म्हणतात. आणि आतमध्ये जो कॉकलिया आहे, जो गायीच्या वळलेल्या शिंगासारखा असतो, त्याला इन्नर इयर असं म्हणतात. मेडिकल सायन्स मध्ये एक्सटर्नल, मिडिल आणि इन्नर असे तीन, या बाहेरच्या याला पिन्ना शब्द वापरतात. आपण त्याला श्रोत्र म्हणूया. ह्या श्रोत्राच्या आतमध्ये जे ऐकायला येतं, म्हणजे मिडल इयर आणि इन्नर इयर बद्दल बोलत नाही आहे. हे सगळं अचेतन जड आहे. हा बाहेरचा कान जेवढा अचेतन जड आहे, तसाच मधला कानही अचेतन जड आहे, तसाच आतमधला कानही अचेतन जड आहे. पण ह्याच्यामध्ये जी देवता आहे ती चेतन आहे. आणि त्या चेतन देवतेमुळे अचेतन कानाला ऐकू येतं.
म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम, मनसः मनोयत, वाचस्य वाचाः सौ प्राणस्य प्राणाः, चक्षुश्च चक्षु अतिमुच्य धीराः, प्रेत्यास्मा लोकान अमृता भवन्ति. केनोपनिषद. म्हणून या कानाची अधिष्ठात्री जी देवता, त्यामुळे आतल्या कानाला ऐकू येतं, त्या देवतेला वंदन करतात आहे. शृणुयाम देवाहा. देवता जर त्या ठिकाणी नसेल तर कान असून काही उपयोगाचा नाही. देवता जर त्या ठिकाणी नसेल तर डोळा असून काही उपयोगाचा नाही. तद्वत आमच्या कानांना कल्याणकारी ऐकू यो, ही कानाच्या देवतेला केलेली प्रार्थना आहे. म्हणून बाहेरचा जो आहे, म्हणजे हा दिसतो तो मधला आणि आतला तिन्ही मिळून याला बाहेरचाच म्हणावं. अचेतन जड कान याला श्रोत्र म्हणतात, आणि त्याच्या आतमध्ये जो आहे त्याला कर्ण म्हणतात. भद्रंग करणे घे, कानाचा कान देवता आहे तिथे. त्या देवतेमुळे कानाला ऐकू येतं, त्या देवतेमुळे डोळ्याला दिसतं. ती देवता नसेल तर सर्जरी करून सुद्धा यश नाही मिळत. शरीरातून ती देवता निघून गेली की येऊन जा म्हणतात याला. आता हा जो कर्ण आहे हा सगळ्या ज्ञानेंद्रियांचं उपलक्षण आहे. सर्व ज्ञानेंद्रियांचं उपलक्षण हा कर्ण आहे. म्हणजे चक्षु पण याच्यात आला. नाक, कान, जिव्हा, डोळे आणि त्वचा. नाक, कान, जिव्हा, चक्षु आणि त्वचा हे पाचही ज्ञानेंद्रियांचे उपलक्षण आहे कान. म्हणजे सगळ्या ज्ञानेंद्रियांना हे लागू होतं, लक्षात ठेवा. उपलक्षण शब्द वापरला. उपलक्षण कशाला म्हणतात? दुय्यम लक्षण आहे, प्रथम लक्षण नाही, म्हणून त्याला उपलक्षण असं म्हणतात. मी आताच सांगितलं दुय्यम काय आहे हे आहे, आणि प्रथम काय आहे, आतमधली ती देवता आहे. घरातला फ्रीज बंद पडतो किंवा पंखा थांबून जातो, त्यावेळेला आपण पंखा बंद पडला नाही म्हणत, फ्रीज बंद झाला नाही म्हणत, आपण वीज गेली म्हणतो. म्हणजे पंखा किंवा फ्रीज बंद होणं हे विजेचं उपलक्षण आहे. याला उपलक्षण असं म्हणतात. म्हणून कान हा सर्व ज्ञानेंद्रियांचं उपलक्षण आहे. म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाचस्य वाचा सौ प्राणस्य प्राण. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. का बरं हो पहिल्यांदा कानाला का महत्व दिलं, डोळ्याला का दिलं नाही? आमच्यासाठी तर सगळा डोळाच महत्वाचा आहे असं वाटतं. आत्मना हा आकाश हा संभूत, आकाशाचा गुण शब्द आहे. पाच महाभूतांमध्ये सर्वाधिक सूक्ष्म महाभूत कान आहे, आणि कान या महाभूताचा
शब्द हा गुण आहे. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. आकाश या महाभूताचा शब्द हा गुण आहे. आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायू, वायूचा स्पर्श हा गुण आहे. वायूमध्ये शब्द पण आहे आणि स्पर्श पण आहे. अग्नी ही शब्द आहे, स्पर्श आहे, रूपही आहे. आप हा शब्द आहे, स्पर्श आहे, रूप तर आहेच, रस पण आहे. आणि पृथ्वी रूप, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि पृथ्वीचा गंध. पृथ्वीमध्ये बाकी 4 महाभूतांचे, आपामध्ये बाकी 3 महाभूतांचे, अग्नीमध्ये बाकी 2 महाभूतांचे गुण आले आहेत. आणि म्हणून कान हे ज्ञानेंद्रियांचं उपलक्षण आहे. आता उपलक्षण शब्द समजला? थोडं माझं सांगणं हळूवार होत आहे. जरा आपल्याला उपनिषद पूर्ण करायला त्यामुळे वेळ लागेल असं पण असू शकतं. पण ज्यांनी ऐकलं त्याला ते मोक्षासाठी उपयोगी पडावं, त्याच्या बुद्धिवर्धनासाठी उपयोगी नाही पडून घ्यायचं. प्रवचन हे माझ्या आत्मरूपतेसाठी करायचं आहे. जगावर छाप पाडण्यासाठी प्रवचन करायचं नाही. प्रवचन करणं म्हणजे आत्मरूप होणे नव्हे. प्रवचनाचा नाद सुद्धा चांगला नाही. कीर्ती आणि मान प्रस्थापित जर झाला आणि त्याच जर प्रवचन करता स्वतःला हरवून बसला तर प्रवचन निरुपयोगी झालं. लक्षात ठेवा. वक्त्या करता, मी माझ्या भूमिकेकरता बोलतोय. आणि श्रोत्याकरता केव्हा निरुपयोगी होईल? तो चांगला बोलतो की हा चांगला बोलतो, याच्यापेक्षा तो चांगला की त्याच्यापेक्षा हा चांगला. श्रवणास हवे सुमना समाधी जोडे. त्या शब्दांमधून मी समाधी रूपतेला जातोय की नाही याचं भान जर श्रोत्याला नसेल, आणि मी सांगत असताना मी ब्रह्मरूपतेच्या अनुभवाकरता सांगतोय की नाही, माझ्या मनाचं काही ऍडिशनल तर त्यात घालत नाही ना, आचार्यांच्या चाकोरीमध्ये सांगतो आहे ना. मला चाकोरीला जरा सुद्धा उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. मी स्वतंत्ररित्या उपनिषद मांडू शकत नाही, माझी ती कुवत नाही. आचार्यांनी का मांडावं? त्यांनी उपनिषदावर भाष्य करण्याकरताच जन्म घेतला आहे. प्रस्थानत्रयीच्या भाष्याकरता जे जन्मले तेच खरे अधिकारी आहे. आणि अशा अधिकाऱ्यांचेच वाक्य या ठिकाणी मांडावे. म्हणून माझ्या मनीचं जरा सुद्धा येता उपयोगाचं नाही. म्हणून मी चांगलं उपनिषद सांगितलं असं आतमध्ये कधीच वाटून घेता कामा नये. माझ्यासह जे कोणी वक्ते या ठिकाणी बोलतात त्या सगळ्यांनी ही काळजी घ्यावी. आणि श्रोत्यांनी काय काळजी घ्यायची आहे? श्रवणास हवे सुमना समाधी जोडे. असं जर श्रवण झालं तर भद्रं करणे बी शृणुयाम देवा. म्हणून ही प्रार्थना केवळ जड इंद्रिय, नाक, कान, डोळा यांना नाही आहे. ही प्रार्थना अचेतन जड इंद्रियांना प्रार्थना नाहीये, ज्ञानेंद्रियांना प्रार्थना नाहीये, त्या ज्ञानेंद्रियांच्या मागच्या देवतेला प्रार्थना आहे. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतेला प्रार्थना आहे. इंद्रियांचा स्वभाव बहिर्मुख असतो. इंद्रिय कायम भोगासक्त असतात, त्यामुळे ते विषयाला शोधतच असतात. आज केव्हा सिरियल आहे, सिरियलचं नाव घेतलं की आवडत नाही, म्हणून मी नाव घेत नसतो. आज घेऊन घेतो. प्रेमाची गोष्ट.
त्या गोष्टीमध्ये प्रेम सोडून सगळंच असतं. द्वेष, तिरस्कार, अहंकार, सगळ्या गोष्टी आहेत, पण टायटल काय आहे? प्रेमाची गोष्ट. असं चुकीचं लेबल लावून आपल्याला पाहिजे तो मसाला लोकांच्या अंतःकरणात घालणं, याला सिरियल असं म्हणतात. उपनिषदकारांना असं काहीही गोंडस करावं लागत नाही. बेंटेक्सला आपली चमक दाखवावी लागते, सोन्याला आपली चमक दाखवावी लागत नाही. बऱ्याचदा सोन्यापेक्षा बेंटेक्स जास्त उजळलेलं वाटतं, पण अग्नीच्या संपर्कात आल्यानंतर सोनं उजळतं, बेंटेक्स काळं पडतं, लक्षात ठेवा. इंद्रिय बहिर्मुख आहेत, ते विषयासक्त आहेत आणि ते भोगासक्त आहेत. माऊली म्हणते, इंद्रिय विषय सेविती तेथे हर्ष शोक उपजती. एक तर हर्ष होतो, नाही तर शोक होतो. देखे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती तेथे द्वेष उपजती श्रवणाद्वारे. शब्द काय करतात? निंदा करतात, नाही तर स्तुती करतात. त्यांचा मुलगा चांगला आहे म्हटलं की ह्यांचा मुलगा खराब आहे असा अर्थ निघतोच. तिथे द्वेष आणि अद्वेष उभसतातच. म्हणून विषय हा नेहमी तुम्हाला द्वंद्वामध्ये घेऊन जातो आणि लाचार करतो. विषयाला सत्यत्व दिलं की जीव स्वरूपापासून विन्मुख झाला म्हणून समजावं, आणि विषयापास वाचून काही सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांना विषयाचं सेवन करण्याचं व्यसन लागलं आहे, आणि हे इंद्रिय बहिर्मुख आहे, असं मी तुमच्याशी बोललो होतो. परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मान. कठोपनिषद आत्ताच झालाय. विषय इंद्रिय सेविती तेथे हर्ष शोक उपजते. आपला विषय चालू आहे, त्या अधिष्ठात्री देवतेला प्रार्थना करायची. सर्व जीव बहिर्मुख आहेत, सर्व इंद्रिय बहिर्मुख आहेत, सर्व इंद्रिय विषयाभिमुख आहे, सुखासक्त आहे. सुखरूपतेला जाण्याची कोणाचीही इच्छा नाही. सुखासाठी विषयाचा संग्रह करतो जीव. सुखाच्या अपेक्षेने, शांतीच्या अपेक्षेने अनंत कष्ट सोसतो जीव. लहानपणापासून वृद्ध होईपर्यंत काबाड कष्ट सहन करतो जीव. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा चालला. आजकाल परदेशामध्ये जाऊन सेटल होणं, इथली सिटिझनशिप नागरिकत्व मिळवणं, हे भूषण मानल्या चाललंय. काळ त्याला भूषणास्पद समजतो, पण तो आपल्या पोटासाठी आणि तो आपल्या सुखासाठी भटकतो आहे, हे आम्ही विसरतो. आणि मग परदेशात गेलेल्या माणसाला विशेष किंमत देतो. अरे तोही तेवढाच विषयासक्त आहे, तोही तेवढाच भोगासक्त आहे. आणि भोगासक्त माणूस हा कधी शांत असू शकत नाही. आपल्या साधू संतांना कळत नव्हतं का बाहेर जावं म्हणून? पण ते हिमालयात जात असत, ते गिरी कंदऱ्यात जात असत, ते गुफांमध्ये निवास करत असत.
इंद्रियांनी कितीही विषय स्वैरपणे भोगले, बहुहिंडता सौख्य होणार नाही. कारण विषयामध्ये सुखच नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. नास्ति ततः सुख लेशः नित्यम सत्यम. नास्ति ततः सुख लेशः सत्यम. सुखाचा लेश सुद्धा विषयामध्ये नाही. सुखा व भास आहे. हे विचाराने आम्ही शोधून काढलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजण्यासाठी भद्रंग करणे भी पहिले ऐकावं लागेल ना. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदन मायान नास्तत्य कृता हा कृतेन. मुंडक उपनिषद. अकृत अशा स्वरूप कर्मानी, अकृत अशा कर्मानी, बरोबर आहे का शब्द? नाही. कर्म म्हटलं की कृत आलं, मग कृत कार्य म्हणतात. मग अकृत कसं होईल? न करता कर्म होतच नाही, म्हणून कर्म हे नेहमी कृत आहे. यद्यत करोमि तत्त कर्म अखिलम शंभो तवाराधन. कर्म हे नेहमी कृत आहे. कर्म हे नेहमी करावं लागतं. कर्म हे नेहमी केलेलं असतं. आणि ब्रह्म हे नेहमी अकृत आहे. म्हणून कृत कर्माने अकृत आत्मा प्राप्त होत नाही. कृत्रिम साधनेने अकृत्रिम ब्रह्म प्राप्ती होत नाही. काय म्हणतोय मग? आता साधनाच करायची नाही का हो? अभ्यासच करायचा नाही का हो? असा पण विचार मनात येईल. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रोणे. मग कसं होईल? यमे वैश्यस तस्यैष तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणते तनुम स्वाम. साधनेने अविद्येची निवृत्ती होते, अज्ञानाचा नाश होतो, अज्ञानाचा ध्वंस होतो. अज्ञानाचा ध्वंस झाला की ज्ञानरूपता आहेच, आत्मरूपते करता साधना नाही आहे. अज्ञान आणि अविद्येच्या निवृत्तीसाठी साधना आहे. मी देह आहे असं वाटणं ही अविद्या आहे. जग सत्य आहे असं वाटणं हे अज्ञान आहे. समानार्थी हे शब्द वापरले जातात, पण यातला बारकावा हा आहे. मी देह आहे हे अविद्या आहे, आणि जग सत्य आहे हे अज्ञान आहे. आणि अज्ञान आणि अविद्येच्या निवृत्तीसाठी साधना असते. साधनेने ब्रह्मप्राप्ती नाही हो. कारण साधना कृत्रिम आहे आणि ब्रह्म अकृत्रिम आहे. साधना ही कर्तृतंत्र आहे आणि ब्रह्म हे वस्तुतंत्र आहे. कर्तृतंत्र साधनेने वस्तुतंत्र ब्रह्माची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. मग साधना करायची नाही का? करायची. साधनेचा अहंकार करू नका. मला जास्त साधना करावी लागते, तर मला जास्त कचरा घालवायचा आहे म्हणून करावी लागते. अहंकार येता कामा नये. मी एवढं करतो, तेवढं करतो, यू वाचतो, त्यू वाचतो, ध्यान करतो, इतकं नाम घेतो, तेवढं हे घेतो. साधन कृत्रिम आहे. त्याने अकृत्रिम ब्रह्म कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून माझ्या अज्ञान आणि अविद्या निवृत्तीसाठी साधन आहे, ते मी केलंच पाहिजे. जीवानी आपलं साधन नीट केलं तर जगत सत्यत्व भ्रांती घालवण्याची ईश्वर तुम्हाला मदत करतो आणि ब्रह्मरूपतेसाठी श्री गुरु कृपा करतात. छोटस उदाहरण नेहमी सांगतो, तिथपर्यंत सांगून येतो. आपल्या घरासमोर कचऱ्याची गाडी येते. वर्षानुवर्ष त्या गाडीत आपण रोज कचरा टाकतोय, ओला कचरा, वाळला कचरा.
एक दिवस त्याला सांगितलं की अरे बाबा, आम्ही रोज तुझ्या गाडीत कचरा टाकतो, पण आज काही आमचं घर झाडणं बिडणं झालं नाही, तू झाडून देतो का? तो म्हणेल नाही जमत. जीवाने जीवाचा कचरा झाडला पाहिजे, तेव्हा जगत सत्यत्व भ्रांती ईश्वर बाजूला करतो आणि मी ब्रह्म आहे या अनुभवात श्री गुरु घेऊन जातात. आवरण दोष श्री गुरु नाहीसा करतात. जगत सत्यत्व भ्रांती ईश्वर कृपेने जाते आणि जीवाने स्वतःच्या कल्पनेने केलेला जो उपद्व्याप आहे तो जीवालाच निस्तरावा लागतो. त्याला साधना असं म्हणतात, म्हणून साधना करायची असते. ब्रह्मज्ञातुम इच्छामी इति ब्राह्मणा, ब्रह्मणीम चरती इति ब्राह्मणा. दोन्ही व्याख्या सांगतो. जो ज्याचं विचरण ब्रह्मस्वरूपामध्ये असतं त्यालाच ब्राह्मण म्हणतात. जातीवर जाऊ नका. वैराग्य संपन्न असणं हा ब्रह्म जिज्ञासा असणाऱ्याचा स्थायी भाव असला पाहिजे. म्हणून प्रवचनाचे इतके इतके पैसे पाहिजे, बोलूच नका त्याला. असो, विषय हे कधी सुख देऊ शकत नाही. आपला आजचा विषय आहे म्हणून भद्रंग करणे विही. विषयामध्ये 4 दोष आहेत. एक अनित्यत्व आहे, एक दुःखीत्व आहे, एक बद्धत्व आहे आणि एक मिथ्यात्व आहे. विषय अनित्य असतात, कायम टिकत नाही. विषय कधी सुख देतात, कधी दुःख देतात, पण सुख आणि दुःखामध्ये बांधल्याशिवाय सोडत नाही, कारण विषय मिथ्या आहे. हे 4 विषयाचे दोष आहेत. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मनसी विचिंतेय वारंवार. भज गोविंदम. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर कायम निधी ध्यासन करावं लागतं. आत्मा अरे वा द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असेल तर श्रोतव्य ऐका, मंतव्य ऐकल्याचं मनन करा आणि निधिध्यासितव्य. पुन्हा हे कसं ऐकायचं? या संबंधी आपण बघणार आणि मग कसं बघायचं, भद्रम पश्येम, हेही आपण उद्या बघणार. कसं ऐकायचं आणि सुरुवात करू आणि मग कसं बघायचं वर शिफ्ट होऊ. आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. माझ्या श्री गुरु कृपेने आजपासून आपल्या सगळ्यांना कल्याणप्रद शब्दच ऐकू येऊत. आम्हाला त्याचा कल्याणप्रद अर्थ करून घेता आला पाहिजे. हेही पण जग आमच्या कल्याणप्रद बोलेल असं नका समजू, कधीच नका समजू असं. जग जगाला जसं बोलायचं आहे तसंच बोलणार आहे. त्यातून कल्याणप्रद अर्थ मला करून घेता आला पाहिजे. तू थांबू नकोस, जा बरं. माझं इथे थांबणं, माझं मन विषयासक्त होण्यासाठी आहे, म्हणून कदाचित मला जा म्हटलं असेल. जा हा माझा अपमान आहे असं समजू नका. मी माझ्या कल्याणप्रद अर्थ करून घेऊ शकतो. कोण कसं बोलेल हे सांगू शकत नाही, पण मी त्याचा अर्थ कसा करून ऐकून घेतला पाहिजे हे मात्र सांगू शकतो. माझ्या हातात हे आहे. असा अर्थ मला प्रत्येक वेळा करून घेता आला पाहिजे. मी प्रवचन करतो म्हणून एवढे जण ऐकतात ऑनलाईन वर, असा अर्थ न करता भज्यम पश्चिम, आकडा दिसतोय ना आपला इथे 125, असा अर्थ न करता एवढ्या जणांना ऐकण्याची ओढ निर्माण झाली. भगवंता, कमाल आहे तुझी, तुझ्या कृपेची कमाल आहे, असा अर्थ करायचा.
कोणत्याही गोष्टीचे अर्थ दोन अँगलनी करता येतात. मी कशा अँगलनी तो अर्थ करून घेतो, याला भद्रम कर्णेभिः शृणुयाम, मी कसं ऐकतो माझ्या हातात आहे. कसं म्हणणं माझ्या हातात नाही, कसं ऐकणं आहे ते माझ्या हातात आहे. जे माझ्या हातात आहे ते मी करून घेतलं पाहिजे. कुलपाची किल्ली माझ्या हातात आहे, कुलूप उघडून आतमधला सगळा उपयोगी वस्तू मला माझ्या करून घेतल्या पाहिजे. त्यासाठी मला स्वतःला बदलायचं आहे, लक्षात घ्या. जगाला नाही बदलवायचं मला. उपनिषद मला बदलवण्यासाठी आहे, मला ब्रह्मरूप करण्यासाठी आहे. जगाला ब्रह्मरूप करण्यासाठी मी अभ्यास नाही करत आहे, माझ्या ब्रह्मरूपतेसाठी मी अभ्यास करतो. श्री गुरूंच्या कृपेने ऐकण्याची कला मला साधल्या जावी. श्रवण विषयावर समर्थांनी 4 समास लिहिले, उगाच नाही लिहिले. आणि म्हणून या ठिकाणी उपनिषदामध्ये भद्रं कर्णेभिः म्हटलंय. हे भद्र, माझं कल्याण करणार मला श्रवण करायला मिळो, ही देवतेपाशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी सगळ्यांना. राम कृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वोत्तमजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दामोदरजी राम